नमस्कार माझ्या शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर प्रकाश पवार, राहणार कराड आणि पशुवैद्यकीय सेवेचं ठिकाण कोळे, तालुका कराड. खरं तर तुम्ही आता बघताय की रात्री 10:30 वाजून गेलेत. या ठिकाणी पशुवैद्यकीय सेवेचं काम सुरू आहे आणि हे यापूर्वी असंच चालू होतं आणि इथून पुढे असंच राहील. परंतु महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता खूप लांबच्या ठिकाणून ही माणसं आलेली आहेत आणि त्यांचा बैल बऱ्यापैकी सिरियसच आहे. परंतु त्या बैलाला आम्हाला पर्याय म्हणून सेवा करणं किंवा त्याला सुविधा उपलब्ध करणं हे आमचं काम आहे आणि म्हणून ते करतो आहे. परंतु मित्रांनो, मी आजपासून किंवा इथपासून पुढे जे काही व्हिडिओ बनवणार आहे ते केवळ आणि केवळ शेतकऱ्यांना, पशुमालकांना न्याय मिळाला पाहिजे त्याच्या संदर्भातच माझे सर्व व्हिडिओ असतील आणि या व्हिडिओना आपण न चुकता रोज पाहावेत अशा स्वरूपाचे व्हिडिओ असतील. याच्यामध्ये थोडंसं पशुवैद्यकीय सेवेतील कायदा काय सांगतो, पशुवैद्यकीय सेवा अशा स्वरूपाची आपल्या महाराष्ट्रामध्ये दिलेली आहे किंवा दिली जात आहे आणि पशुवैद्यकीय खातं किंवा पशुसंवर्धन खातं हे नक्की काय करतं आहे, तर या संदर्भात मी एक समाज प्रबोधन करून जनजागृती करण्याचा माझा प्रयत्न राहील. या ठिकाणी जे काही मी या पुढच्या व्हिडिओतून जे बोलेन ते माझ्या प्रसिद्धीसाठी अजिबात नसणार आहे. मला कोणाशीही देणं घेणं नाही. माझं जे काही कर्तव्य आहे ते निव्वळ शेतकऱ्यांच्या हितासाठी, पशुमालकांच्या हितासाठी असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शासनाच्या विरोधातली भूमिका माझी राहील आणि या भूमिकेत जे शेतकऱ्यांचं हित दडलेलं आहे त्या हिताच्या संदर्भातच मला शासनाशी भांडायचं. मित्रांनो, अशा अवेळी, अशा अपरात्री पशुवैद्यकीय सेवा देण्यासाठी मी कितपत पुरणार आहे किंवा मी किती लोकांना पुरू शकतो, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारून पहा. मला पशुवैद्यकीय सेवेतून इन्कम करावा, इन्कम सोर्स म्हणून मी याच्याकडे पाहत नाही, तर एक पशुसेवा म्हणून पाहतो. आणि आज जी काही महाराष्ट्रामधली समाजाची जी काही हालत बघतोय ती मलाही पाहवत नाही आणि त्याचा एक कुठंतरी उलगडा व्हावा, शेतकरी जागा व्हावा आणि जनजागृती झाल्यामुळं कुठंतरी शासनाचे डोळे उघडतील आणि ते उघडावेत आणि उघडायलाच पाहिजेत असे माझे प्रयत्न राहतील. शेतकरी मित्रांनो, कायद्याचं मला पुरेसं ज्ञान नाही, परंतु थोडा तरी कायदा मला नक्कीच कळतो आणि यापुढे थोडंसं ज्ञान अजून मिळवायचा प्रयत्न करेन. परंतु मी जे काही बोलेन त्याला कुठेतरी आधार असेल आणि आधाराशिवाय मी बोलणार नाही, हेही तितकंच करा. तर मित्रांनो, मी आजच्या या व्हिडिओची सुरुवात आहे. रोजच आपण माझे व्हिडिओ पहा. आपणाला प्रत्येक व्हिडिओतून तुमच्या जनजागृतीसाठी नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. याच्यामध्ये सर्व मान्यवर जे काही पशुसंवर्धन खात्यातील असतील मोठमोठे अधिकारी, अशा लोकांचा पडदा फाडण्याचं काम आपण करणार आहोत आणि हे काम आपलं सातत्यानं असंच राहील आणि ते प्रामाणिकपणे असेल, शेतकऱ्यांच्या हितासाठी असेल. तर हा व्हिडिओ पाहणारे माझे शेतकरी बांधव किंवा पशुमालक जे कोणी असतील त्यांनी
माझे प्रत्येक व्हिडिओ पाहून त्याचं शेअरमध्ये रूपांतर करावं. लोकांना जसा व्हिडिओ तुम्ही पुढं पाठवाल तसा तो लोकांना समजेल आणि वरच्यावर लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या व्हिडिओचा नक्की उद्देश काय आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि मला माझ्या या वक्तव्यातून माझा रोष आणि रोख फक्त आणि फक्त शासन हेच असेल आणि निव्वळ त्यांच्या संदर्भातच असे माझे व्हिडिओ असतील. ठीक आहे मित्रांनो, माझे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी तयार व्हा. आता मी या ठिकाणी सुरुवातीलाच तुमचे आभार मानतो आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओंना आवर्जून पाहाल ही अपेक्षा करतो. मला कमेंटमध्ये आपले विचार कळवा आणि माझ्या चालण्याची दिशा योग्य की अयोग्य याबद्दलही मार्गदर्शन करा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. याचाच अर्थ तुमचे प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि तशी माझी भूमिका राहील. ठीक आहे, पुढील व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.